महामुंबईमध्ये सीएनजी गॅस पुरवठा करणाऱ्या महानगर गॅसच्या मुख्य पाईपलाईनचं आरसीएफ परिसरात नुकसान झालंय आणि यामुळे अनेक पंपांवरील गॅस पुरवठा बंद पडलाय। प्रवासी वाहतूक त्यामुळे कोलमडली आहे। सोमवार 40 ते 45% रिक्षा आणि टॅक्सी सेवा ठप्प होती। त्यामुळे आता मुंबईकरांचे मोठे हाल झालेत। अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। काही चालकांनी महाग पेट्रोलचा वापर करत सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सीएनजी पंपावरती पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आलाय। ही दृश्य आपण पाहतोय। मुंबई ठाण्यातली ही दृश्य आहे ज्या ठिकाणी अगदी लांबच लांब रांगा लागल्या आहेत। वाहनांच्या टॅक्सी असो किंवा मती रिक्षा असो सगळ्या सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची लांबच लांब रांग दिसते। अगदी 4 ते 5 किलोमीटर पर्यंत या लांब रांगा लागल्या आहेत। मयूर राणे आपले प्रतिनिधी आहेत आणि त्यांनी या परिस्थितीचा आढावा घेतलाय। जाणून घेऊया सद्यस्थिती। गेले 2 दिवस सीएनजी गॅसचा तुटवडा आहे तो जाणवत आहे। मी सध्या बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स विभागात आहे। तुम्ही पाहू शकता या साईडला रिक्षाच्या भल्या मोठ्या रांगा आहेत त्या सध्या लागलेल्या आहेत। साधारण 2 ते 3 किलोमीटरच्या या रांगा पाहायला मिळत आहेत। गेले 2 दिवस झाले असतील सीएनजीचा गॅसचा तुटवडा आहे तो संपूर्ण मुंबईमध्ये जाणवत आहे। सकाळपासून 2 दिवस झाले इथे सीएनजी नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना देखील कुठेतरी सीएनजी लाईनमध्ये गेले 2 ते 3 तास उभे आहेत। पाहू शकतो आपण खाजगी वाहनं असतील किंवा प्रायव्हेट वाहनं किंवा इतरत्र वाहनं असतील त्यांना देखील याचा फटका पडलेला आहे। पाहू शकता टॅक्सी आहे, खाजगी वाहनं इथे मोठ्या प्रमाणात लाईनीच्या लाईनी मोठ्या लाईन साधारण 4 ते 5 किलोमीटरची लाईन आहे ती या ठिकाणी पाहायला मिळेल। मात्र सीएनजी कधी चालू होईल याची आता आशा आहे या सगळ्यांना लागलेली आहे। सकाळच्या सुमारास चाकरमध्ये देखील कामाला निघालो होते त्यांना देखील याचा फटका आता पडलेला आपल्याला पाहायला मिळाला। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे इथे मोठ्या प्रमाणात रिक्षाचे लाईन हे देखील आता पाहायला आपल्याला सध्या आता मिळत आहे। कॅमेरामन प्रवीण सोबत मयूर राणे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।